लोकनेते राजाराम बापू पाटील यांना 107व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. माननीय V.N. मोरे, कार्यकारी संचालक, माननीय विलासराव पाटील, व्हाइस चेअरमन, माननीय प्रतीक जयंतराव पाटील, चेअरमन, राजाराम बापू पाटील सहकारी कारखाना लिमिटेड, राजारामनगर, साखराळे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार, लोकनेते राजाराम बापू पाटील. बापूंनी जिल्हा लोकल बोर्ड व सहकार क्षेत्रात केलेले काम सर्वांनाच ज्ञात आहे. परंतु त्यांनी वाळवा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना राज्याच्या मंत्रिमंडळात महसूल उपमंत्री, महसूल मंत्री, वीज व उद्योग मंत्री, कायदा, न्याय व मुद्रणालय आदी मंत्रीपदे भूषवली. यावेळी त्यांनी राज्यातील खेडीपाडी, सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, युवक डोळ्यांसमोर ठेवत अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. 1957 साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा मोठा जोर होता. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट झाली. विदर्भ आणि गुजरातच्या आमदारांच्या जोरावर काँग्रेसने सरकार स्थापन केलं. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी बापूंची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली. बापूंनी संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला आणि काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी दिली. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. चव्हाण साहेबांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिलेला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे राज्य स्थापन झाले. तर 1962च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले. हा शब्द खरा झाला. काँग्रेसला 187 जागा मिळाल्या आणि पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले. 8 मार्च 1962 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती नंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळात बापू प्रथम महसूल उपमंत्री व 1965 मध्ये महसूल मंत्री झाले. बापूंनी यावेळी वतने नष्ट करण्याबरोबर अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यांनी 1965 मध्ये देशमुख देशपांडे वतने नष्ट करण्याचा कायदा आणला. त्यामुळे अनेक कष्टकरी जमीन कसणाऱ्या लोकांना त्याचा फायदा झाला. कसेल त्याची जमीन झाली. ग्रामीण भागात असलेला आर्थिक असमतोल कमी होण्यास मदत झाली. काहींनी इनाम जमिनी परत दिल्यानं कब्जा हक्काची रक्कम सरकारला मिळाली. राज्याच्या महसुलात भर पडली. त्यांनी खंडकरी शेतकऱ्यांना 14,000 एकर जमीन मिळवून दिली. राज्यातील खंडकरी जमीन मालकांची शेत जमीन खाजगी साखर कारखान्याकडे खंडानं दिलेली होती. त्यामुळे छोट्या खंडकरी जमीन मालकांवर अन्याय झाला होता. त्या काळात खंडकरी शेतकऱ्यांचे आंदोलन खूप गाजलं. बापूंनी राज्याचे महसूल मंत्री म्हणून हा प्रश्न समजून घेतला, उमजून घेतला. कोल्हापूर, फलटण, वालचंद नगर, टिळक नगर, रावळगाव अशा 12 खाजगी साखर कारखान्यांकडून छोट्या खंडकरी जमीन मालकांची 14,000 एकर जमीन मूळ मालकांना परत देण्याचा निर्णय घेण्यात आला. बापू संवेदनशील महसूल मंत्री होते. त्यांच्यामुळेच या खंडकरी शेत मालकांना न्याय मिळाला. खंडकरी शेतकऱ्यांसाठी लढणारे कॉम्रेड दत्ता देशमुख व आमदार त्र.सी. कारखानीस हे 2 नेते व खंडकरी शेतकऱ्यांशी चर्चा करून बापूंनी हा प्रश्न सोडवला. जमीन महसूल कायद्याचं एकत्रीकरण. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात वेगळे वेगळे महसूल कायदे अस्तित्वात होते. मुंबई शहरासाठी मुंबई शहर जमीन निर्णय 1876, मुंबई शहर भूमापन अधिनियमन 1915, मराठवाड्याकरता हैदराबाद जमीन महसूल अधिनियम 1317, मध्य प्रदेश भूराज्य संहिता 1954 व मुंबई जमीन महसूल आणि अधिनियम 1879 मध्ये कायदे अस्तित्वात होते. बापूंनी महाराष्ट्र राज्यातल्या सर्व विभागाकरता एकच महसूल कायदा असणारे विधेयक 29 नोव्हेंबर 1965 रोजी विधानसभेत सादर केले. त्या विधेयकाची नोंद एक ऐतिहासिक एकत्रित महसूल विधेयक अशी करण्यात आली व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अस्तित्वात आला. 1967च्या निवडणुकीत बापू दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले. सरकारमध्ये त्यांच्याकडे वीज उद्योग आणि मुद्रणालय ही महत्वाची 3 खाती होती.
राज्यात नुकताच कोयना प्रकल्प कार्यान्वित होऊन तेथील विजेचे ग्रामीण भागात वितरण सुरू होते. या कालखंडात बापूंनी 8,000 खेड्यात वीज नेली. तसेच त्यांनी ग्रामीण विद्युतीकरण आणि शेती पंपांना वीज देण्याच्या कार्यक्रमांना प्राधान्य दिलं. 1966-67 या एका वर्षात त्यांनी 1,801 खेड्यांना वीज पुरवठा केला आणि 20,569 पंपांना वीज पुरवली. त्यांच्या या कार्याचा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी खास गौरव केला. बापूंच्या कारकिर्दीत वीज खात्याच्या कामास तिप्पटीनं वेग आल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले होते. भारत सरकारने देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील तारापूर येथे सुरू केला. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र राज्य वीज मंडळ या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज घेत नव्हते. 1967 मध्ये बापूंच्याकडे वीज खाते आले. त्यावेळी त्यांनी या अणुऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी किमान 190 मेगावॅट आणि कमाल 320 मेगावॅट वीज विद्युत मंडळ विकत घेईल असे केंद्र सरकारला लिहून दिले. कोयना प्रकल्पात निर्माण होणाऱ्या विजेवर राज्याची विजेची गरज भागवणारी नव्हती. त्यामुळे बापूंनी दूरदृष्टीने हा निर्णय घेतला. यातून राज्यात औद्योगिक विस्तार होण्यास मोठी मदत झाली. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1962 मध्ये झाली होती. परंतु राज्याला आवश्यक असलेलं राज्य वित्तीय महामंडळ आणि लघु उद्योग विकास महामंडळ स्थापन करण्यात आलं नव्हतं. तसेच औद्योगिक विकासाची वाटचाल करताना ग्रामीण भागात उद्योग जावा म्हणून सरकार नेमक्या कोणत्या सवलती देणार याची स्पष्ट भूमिका सरकारनं घेतली नव्हती. 20 नोव्हेंबर 1969 आणि 23 एप्रिल 1970 या 2 दिवशी बापूंनी विधिमंडळात महाराष्ट्र राज्याचे पहिले औद्योगिक धोरण जाहीर केलं. या औद्योगिक धोरणानुसार जे उद्योग मुंबई, पुणे, ठाण्याच्या बाहेर जातील त्यांना जमीन, वीज, पाणी पहिल्या 5 वर्षात विक्री करात सवलत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय करण्यात आला. यामुळे उद्योगाचे विकेंद्रीकरण होऊन नागपूर, चिपळूण, औरंगाबाद, रोहा, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मोठ्या औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या. बापू सन 1978 मध्ये पुलोद मंत्रिमंडळात कायदा आणि न्याय मंत्री झाले. त्यावेळी त्यांनी गोरगरिबांना कायद्याचे मोफत सहाय्य देणारी योजना निर्माण केली. दूरदृष्टीच्या लोकनेत्याला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि कोटी 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 प्रणाम. ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, ज्येष्ठ विधिज्ञ, कार्याध्यक्ष, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष यांनी हे मनोगत व्यक्त केलेले आहे. एकूणच लोकनेते बापू म्हणजेच राजाराम बापू पाटील यांना शतशः प्रणाम. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.